नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजलेल्या आहेत त्या आणि इकडं माझा सकाळ सकाळ स्वयंपाक चालू आहे. पहिल्यांदा मुलांना खायला शिरा करून घ्यायचा आहे आणि सोबतच इकडं भाजी पण चालू आहे माझी करायला. वांगी चांगली खिडकी बघून चिरून घेतले, ती धुवून घेतले, ती भरलं वांगं करायचे आणि वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला पण तयार करून घेतला इकडं. आणि खाली शिगडीवर चालू आहे शाबू करायला. आता शनिवार आहे, त्यांच्यासाठी करायचं आहे शाबू. मस्त असं आता भरलं वांग चांगलं तयार झाले. थोडासा रस्सा ठेवलाय मी ह्याच्यामध्ये. भाजी तर झाली करून, आता कणिक मळून चपात्या करून घेते. चपात्या पण करून झाल्या त्या. आता 9:45 वाजले त्या. आमच्या सगळ्यांची जेवणं झाली, भांडे घासून घेतले मी सगळी. आता फक्त घरं पुसायची राहिली, ती पुसून घेते आता सगळी घरं. निघालो आता आम्ही माळावर काकडी तोडायला. रेश्मा पण आली, पोरांना पण आता सुट्टी लागली. पोरं पण आहे ती सगळी. कोणी काठा घेतला आहे, कोणी जेवणाच्या पिशव्या घेतल्या त्या. मी डोक्यावर हंडा घेतला पाण्याचा आणि निघालोय आता. सुरुवात केली आता काकडी तोडायला. पहिल्यांदा आधी वरचा वाल तोडायला लागले आणि अशी आपली काकडी. दुपारच्या 2:30 वाजल्या त्या आणि ह्या तुकडीमधल्या अजून 2 भोद राहिले तोडायचं. परत आता जेवायला सुट्टी केली, जेवण करून परत तोडायचं. काकडीचा एवढा ढेगरा लागलाय. हे आमच्या तिघींचीच काकडी आहे. आत्याची काकडी अजून राहणारच आतमध्ये. कॅरेट भरले ते आत्यानं. आताला काय बादल्या उचलत नाही ते आणायला. आता आधी जेवण करून घेऊ. जेवण करून आत्याची काकडी आणू होतो ह्याच्यावर आणि परत मग तोडायला लागू. जेवण झाली आणि आता जेवण करून कॅरेट बाहेर काढायला लागलोय. आत्याला भरलेली रेश्मा उचलून देते आणि आम्ही दोघीजणी डोक्यावर घेऊन बसतोय ढेगाऱ्यावर. 5:30 वाजले त्या. आज आपलं एवढं एकच तुकडं तोडून झालं आणि आम्ही काकडी निवडून दिली आणि इकडं ताईंनी वजन केले. ती गाडी येऊन थांबली, बराच वेळ झालं. आता सगळ्या बॅगा देऊ गाडीमध्ये. किती पिशव्या झाले ते बघू आधी. किती पिशव्या झाले देऊ? किती झाले? 40, 41, 42 झाले ते म्हणा चांगल्या. घरी आल्या पहिल्यांदा मी हातपाय धुवायच्या आधी आता गुरांना वैरण न्यायला आली. वैरण काढून घेते गुरांना. आणि ह्या वर्षी आम्हाला काकडीमुळं गहू काही हाताने कापायला जमणार नाही, त्यामुळं आम्ही ह्या वर्षी गहू मशिनीने करायला लागलोय. मशीन आली गहू करायला. गुरांची वैरण तिकडे नेऊन ठेवली आणि शाळांना वैरण टाकून घेतली. आता गुरं पाणी लावून घेते.